बघा गाईज, आता माझं सगळं झालंय. आम्ही पूलमध्ये तेन पोहून झालंय, समुद्रात तेन पोहून झालंय. आता आम्ही चालली आहे रूमवर. ते अजून तिथंच आहेत. बघा तिथंच आहेत ते अजून. तर चला आपण जाऊया. माझ्या पप्पा आणि आई अगोदरच गेल्यात. आम्ही सगळं रेडी तेन झालोय. आता काय, आता इथले लाईट्स लावलेत आणि आता झाली संध्याकाळ. आता वाजल्यात, आता 6:25 झालेत आणि आमचं आवरलंय. आणि आता आम्हाला भूक लागली, कारण की आम्ही बीचला जाण्याच्या अगोदर थोडंसंच खाल्लेलं, असं जास्त काय खाल्लं नव्हतं. सो आता आम्ही चाललोय जेवायला. आणि बघा बसलोयच. आत्ता आमच्या सगळ्यांची आंघोळ झाल्या. तर ह्याच्यानंतर आपण जेवायला जाणार आहे. तर आता आम्ही मासाच खाणार आहे ऑब्विसली. तर बीचवर आलं तर मासाच खायला पाहिजे. तर चला आता आम्ही चाललोय जेवायला. तर हे बघा दही बसलं. आता आम्ही चाललोय जेवायला. इथंच म्हणजे असंच नुसतं राईट टर्न घेऊन फक्त एक हॉटेल आहे इथनं. तर आम्ही तिथं चाललोय आणि तिथं घरगुती जेवण मिळतं. तर तुम्ही नक्की या हॉटेलला आला तर तिथंच जा, कारण की म्हणजे असं आहे चांगलं, कारण की घरगुतीच आहे. आता टेस्ट करून बघूया आपण कसं आहे जेवण. तर चला. आता हे शिवशांती हॉलिडे इन आहे. तर ह्याच्याच बरोबर राईटला इथं आहे बघा, श्री कृपा असं हे आहे. आणि वरती मोबाईल नंबर पण दिलाय. तर इथं पण आहे घरगुती जेवण, उत्तम सोय. तुम्हाला शाकाहारी म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण मिळेल. तर आता मी इथं बसणार आहे. त्यांनी घरातच असं सेटअप केलंय. आत सगळी इथं आणि बाहेर असं टेबल लावलेत. तर आता बघूया. सुरमई, भाकरी, भात, रस्सा आणि कांदा आहे. सो हे बघा सगळ्यांचं सुरमईचे. फक्त अजून पापलेटची थाली आली नाहीये, ती माझ्या पप्पांनी मागवली, ती नंतर येईल. हे पापलेट आहे, त्यासोबत रस्सा, भात आणि भाकरी तसंच आहे. फक्त पापलेट आहे. पॉपलेट आणि ती कोळंबी रस्सा, हा एक नंबर. आणि मी पॉपलेट घेतला आणि हिने सगळ्यांनी सुरमई घेतला. पण सुरमई पण खूप छान होता, टेस्टी होता. आणि क्वांटिटी पण खूप छान होती, स्पेशली फॉर पॉपलेट. घरगुती खानावळ आहे. भात का पटकीन सपो. जेवण झालेलं आहे आणि जेवण खूप भारी होतं. आणि आता आम्ही चाललोय रूमवर. हे बघा, आणि तुम्ही नक्की इथं व्हिजिट करू शकता. खूप चांगलं जेवण होतं इथे, म्हणजे आम्हाला तरी आवडलं. तर बाय. हे बघा गाईज, हे आमचं बॉन फायर आहे. वा बघा गाईज, आता आम्ही इथं लावणार आहे बॉन फायर. छोटंसं लावणार आहे, एवढं मोठं पण नाही. हे बघा गाईज, आता बॉन फायर लावतायत. गाईज, इथं बॉन फायर तर काय झालं नाही. आणि आता आम्ही झोपणार आहे. आता मस्तपैकी आता वाजले असतील 9-10, पण एवढं लवकर झोपायचं नव्हतं. पण काय करू, आता आम्ही झोपणारच आहे. मग उद्या सकाळी आम्ही म्हणजे आम्ही 2 दिवसाची ट्रिप प्लॅन केली ती. उद्या सकाळी आम्ही हरिहरेश्वर टेम्पलला जाणार आहे. त्याच्यानंतर आम्ही दिव्यागर बीचला जाणार आहे. सो भेटूया आपण उद्या. मी चाललोय झोपायला. इथला बॉन फायर ते विजला म्हणजे तिथलं. आणि आता आम्ही चाललोय झोपायला. तर भेटूया उद्या सकाळी. The next day. आता आम्ही चाललोय श्रीवर्धन बीचवर, कारण की काल जे होतं
तिथले स्ट्रीट होते ना ट्रॅक, तिथं आम्ही फिरलो नव्हतो. काल रात्री जायला पाहिजे होतं कारण की तिथे लाईट स्टँड पण होते, तिथं जाणार होतो पण काल वेळच नाही मिळाला म्हणून आम्ही आज जातोय. आणि आत्ता सकाळचे 8:03 झालेत. तर बघा सगळे उठलेत आणि आता ह्याच्यानंतर आमच्याच म्हणजे जे रूमचे पैसे दिले त्याच्यातच ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. मग आम्ही ह्याच्यानंतर 9 वाजता ब्रेकफास्ट करायला जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही आंघोळ करणार आहे. आत्ता आम्ही आंघोळ केली नाही आहे. बीचवर पुन्हा फिरून ब्रेकफास्ट करता करता आम्ही आंघोळ करणार. मग त्याच्यानंतर 10 वाजता आमचं चेकआउट आहे. मग आम्ही जाणार पहिला हरिहरेश्वर टेम्पलला जाणार, मग नंतर आम्ही दिव्य आगार बीचला जाणार. इथनं हरिहरेश्वर टेम्पल अर्ध्या तासावर आहे. मग ते तिथं फिरून झालं की आम्ही जाणार आता मग दिव्य आगार 1 तासावर आहे. मग आम्ही तिथे जाणार, तिथे एन्जॉय करणार. मग आज नाहीतर उद्या सकाळी बाहेर पडणार. तर चला व्लॉगर हे बघा इथं अशी खूप ग्रीनरी पण आहे, सगळीकडे झाडच आहेत, झाड गाईज. आणि आमच्या ते होमस्टे पासून वॉकिंग डिस्टन्सवर बीच आहे इथे. हे बघा गाईज व्लॉगर, हे पण व्लॉगर, आम्ही पण व्लॉगर, सगळे व्लॉगर इथं. तुम्ही माझ्या पप्पांचं पण मी इथं टाकते, गो कॅम्पर्स आहे म्हणून, तुम्ही त्याला पण जाऊन सबस्क्राईब करा. आता आम्ही चाललोय आला बीच समोर. कुत्र काय करायला? एक हात दुसरा काढ. बघा काय जी आल्यालाच खेळायला लागले, काय काय घेऊन आला बघा काय. हे बघ काय आता आमचं प्लॅनिंग चालू आहे उंटावर बसायचं. होय मी पण. हा अरे उंटावर बसणार, उंटावर बसणार. काय आता आमची मम्मी बसल्या इथं आमच्या बापल्यात आणि बघा तुम्ही करा की 4-5 मिनिटं कोरा गल्ली तर काढ इकडे कर ना. तिघं बसलं केसात दोरा आहे ते काढ. बघाय चाललं ते आता. उमा इकडे या. बोलू का नाही विसरायचं नाही. एकटी नाही बसणार आता आम्ही बसलो. गुळगुळीत वाटायला लागले. राहायला लागले गायचे. आता छोटासाच राऊंड होता, एवढा मोठा नव्हता. आणि म्हणजे चिल्ड्रन्स 2 वर्षाच्या वरती चिल्ड्रन्सला 100 रुपये आणि अडल्ट्सला पण 100 रुपये. आमच्या चौघांची मिळून 300 घेतलं, कमी करून घेतलं, एकाचं घेतलंच नाही. बघा गाईस पोचलो आम्ही परत. 2 मिनिटाची राईड होती, पूर्ण 2 मिनिटाची राईड होती. मज्जा आली, एवढं काय नाही वाटलं. मी केलं अगोदर पण उंटाची राईड, पण बीचवर हे बघायला लागले इथे माझ्याकडेच बघायला. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? कुठे आहे शेल? त्याच्यात नाही. हे बघा गाईज आता चालल्यात राईडवर आणि ह्यांच्यानंतर मी एकटीच जाणार आहे. दोघं चालल्यात, रुही आणि माझे पप्पा. हे बघा गाईज ही आलीत पण लगेच.
लाईट तेन करून झालेले आहेत आणि आता आम्ही चाललोय ब्रेकफास्टला. इथे 9 वाजता ब्रेकफास्ट होता. बघा मानवर भ्यायला येले. आणि आता आम्ही चाललोय ब्रेकफास्टला तिकडं. तर बघूया काय ब्रेकफास्ट आहे. गाईज इडली सांबर चटणी आहे इथं ब्रेकफास्टला आणि पोहे पण आहेत, पण आम्ही पोहे नाही घेतले. गाईज आता आमचा नाश्ता झाला ना, आता मी चहा पिते. गाईज आता आमचा नाश्ता चहा पिऊन त्यांनी सगळं झालंय. आता आम्ही चाललोय. गाईज आता आमचं सगळं आवरलंय आणि आम्ही चेकआउट पण केलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय श्री हरिहरेश्वरला. श्रीवर्धनवरनं चेकआउट केलंय. तर चला. हे बघा सगळं गाडीत सामान पण ठेवलंय. सगळं चेक करून सामान घेतलं त्यात. हरिहरेश्वर मंदिर मध्ये आलोय. बाकी सगळे पार्टी माग आहेत. हे बघा हे टेम्पल. तिकडं बीच आहे ह्याचा. आता काहीच ते आत व्हिडिओ नाही काढून दिला. व्हिडिओ अलाउड नव्हता. काहीच आम्ही पायनॅपलचा आणि करवंदाचा ज्यूस घेतलाय. तो करवंद नाही, कुठला करवंद आणि हो पायनॅपल आहे गाईज. गाईज जो कोकम सरबत. आता आमचं दर्शन घेणं झालंय आणि आता आम्ही चाललोय तिथं. व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं म्हणून दाखवू नाही शकलो. तर आता आम्ही चाललोय. आता त्यांची काय शॉपिंग चालू आहे. सो गाईज आता आम्ही आलोय श्री सुवर्ण गणेश मंदिर दिव्य आगार. आता आम्ही दिव्य आगार मध्ये पोहोचलोय. मग अशी हरिहरेश्वर मध्ये होतो. आता इथं पाठीमागं मंदिर आहे. या दुकानांच्या पाठीमागे हे बघा. हे इथं हे बघा हे मंदिर आहे. हे बघा गाईज हे श्री सुवर्ण गणेश मंदिर दिव्य आगार. आता मी तुकडीचे मोदक घेतलेत. तो गाईज आता आमचं दर्शन झालं इथं श्री सुवर्ण गणेश मंदिर. आणि आता आम्ही चाललोय दिव्यागार बीचला. तर चला. आणि गाईज तिथं काय व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नव्हतं त्या ह्याच्यात मंदिरमध्ये, कारण की तिथं सोन्याचं सगळंच होतं म्हणून अलाउड नव्हतं. सो आता आम्ही चाललोय दिव्यागार बीचला. गाईज आता आम्ही इथं पोचलो दिव्यागार चौपाटी म्हणजे बीचला. तर इथं अशी शॉपिंगला आहे. आता पुढे आम्ही चालत जाणार आहे. तर आता आम्ही इकडनं चाललोय खाली. गाईज खूप मोठा बीच आहे. हे बघा गाईज पॅराग्लायडिंग पण. गाईज आता आमचं प्लॅनिंग चाललंय की
हे इथं भिजायचं परत बीच मध्ये पाण्यात. तर आम्ही बघायला चाललोय की इथं म्हणजे असं शॉवरला ते पाणी असतं ना बीचवरनं भिजून गेल्यावर, ते बघायला चाललो आहे का नाही. ते असलं तरच भिजणार आम्ही, नाहीतर नाही भिजू शकत. मग कपडे वगैरे झाले कुठे चेंज करणार म्हणून. तर आम्ही चाललो आता बीचवर आला की परत मन येतं भिजायचं असं, म्हणून येऊ नाही वाटत. मी पप्पांना म्हणत चला चला, पप्पा म्हणून नको, तरी पण आलेत पप्पा. सो गाईज आता आम्ही बीच मधनं आलोय, सगळं म्हणजे आम्ही भिजलो, चेंज तेन केलं. आता आम्ही चाललोय घरी, म्हणजे आता आम्ही जेवणार, हॉटेल बघतोय आणि त्याच्यानंतर घरी जाणार. सो गाईज आम्ही आता आलो इथं जेवायला. जनाई हॉटेल आहे म्हणून तिथं, म्हणजे जनाई खानावळ दिव्य आगार तिथं. हे बघा गाईज सगळेच पापलेट आहे तिथं. पापलेट हे पण पापलेट आहे. हे बघा गाईज आरोहीला स्पेशल सुरमई घेतला आम्ही. हे बघा गाईज हो पापलेट, तांदळाची भाकरी, कांदा, हे गाईज कोळंबीचा रस्सा आणि सोलकढी. सो गाईज आता आमचं जेवण झालंय. असं म्हणजे एवढं काय नव्हतं चांगलं जेवण, पण होतं तसं खाण्यासारखं होतं. तर हे बघा हे जनाई खानावळ होतं. इथं आम्ही खाल्लेलं इथं होतं, म्हणजे चांगलं होतं, खाण्यासारखं होतं. तर आता आमचं बिल ते झालंय, सगळं झालंय आणि आता आम्ही चाललोय घरी. सो गाईज तुम्हाला कसं वाटलं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही घरात पोहोचलेलो आहे, 10 वाजले. 10 सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर तुम्हाला हॉलिडेजमध्ये वन डे ट्रिप पण जाऊ शकता. 2 दिवस जर राहायचे असेल, 1 नाईट 2 डेज राहायचे असेल तरी पण जाऊ शकता. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर आजच्यासाठी एवढंच.